नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि या सेमिस्टर पहिल्यामधील पेपर पहिला प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत आहोत. आता या पेपरबद्दलची माहिती पाहत असताना या पेपरच्या आत्तापर्यंत आपण 2 घटकाची पूर्णपणे माहिती पाहिली. ते म्हणजेच पहिलं प्रकरण ते म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, त्यामध्ये पुराणवस्तू संशोधनविषयक साधने आणि वाङ्मयीन साधने. त्यानंतर प्रकरण दुसरे अश्मयुग आणि सिंधू संस्कृती याबद्दलची माहिती पाहिली. आणि ज्या आपण 2-3 जवळपास 4 आतापर्यंत झालेल्या पिरियडमध्ये आपण जे वैदिक युग जे प्रकरण क्रमांक 3 यातला सुरुवात केली होती. त्यामध्ये या वैदिक युगामधलं जीवन, त्यामध्ये प्रामुख्याने वैदिक युग किंवा वैदिक संस्कृती कशी होती याबद्दलची माहिती पाहिली. आणि या वैदिक संस्कृतीचं जीवन पाहत असताना या वैदिक काळाचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलं. त्यामध्ये सर्वप्रथम पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड. तर प्रकरण क्रमांक 3 मधील जे वैदिक युग याबद्दलची माहिती पाहत असताना नंबर 1 चा पॉईंट म्हणजे पूर्ववैदिक युग. या पूर्ववैदिक कालखंडामधल्या समाजाची किंवा समाज व्यवस्थेची माहिती पाहत असताना त्यामध्ये वैदिक युगाची राजकीय माहिती, राजकीय जीवन कसं होतं किंवा राजकीय स्थिती कशी होती हे याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर सामाजिक जीवन कसं होतं याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर धार्मिक जीवन कसं होतं याबद्दलची माहिती पाहिली. म्हणजे आतापर्यंत पूर्ववैदिक कालखंडातल्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक या बाबीची माहिती म्हणजे पूर्ववैदिक कालखंडातला मानव किंवा त्या ठिकाणची समाज व्यवस्था, त्या ठिकाणचं समाज जीवन कशा पद्धतीने अवलंबून होतं, राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती हे समजून घेतलं. म्हणजेच पूर्ववैदिक कालखंडातला मानव कशा पद्धतीने जीवन जगत होता आणि त्यांचं जीवन प्रणाली किंवा त्यांचा जे काही राहणीमान किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आपण समजून घेतली. त्यामध्ये पूर्ववैदिक कालखंडातला जो अंतिम टप्प्यातला भाग म्हणजेच पूर्ववैदिक कालखंडातल्या मानवाचं आर्थिक जीवन कसं होतं किंवा आर्थिक परिस्थिती कशी होती हे पाहणं आवश्यक आहे. तर ज्या युगाची माहिती पाहत असताना आपण समग्र माहिती पाहिजे. राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती ही प्रत्येक युगाची किंवा प्रत्येक कालखंडाची एक महत्त्वपूर्ण माहिती ह्या आर्थिक जीवनातून मिळते. त्यावरून त्या काळातले विविधांगी बाबीची माहिती मिळण्यास प्रारंभ होते. आर्थिक जीवन म्हणजेच त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी काही व्यापार, वाणिज्य, कृषी, पशुपालन किंवा चलन व्यवस्था, कर पद्धती कशा पद्धतीची होती हे कशावरून समजतं तर आर्थिक स्थितीवरून समजतं. त्या ठिकाणी सापडलेले नाणे असतील किंवा व्यवसाय उद्योगधंद्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतील यावरून आर्थिक जीवन कळतं. तर पूर्ववैदिक कालखंडातल्या आर्थिक जीवनाबद्दल किंवा आर्थिक स्थितीबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आर्थिक जीवन हे पूर्ववैदिक कालखंडातल्या पाहत असताना कृषीवर आधारित अवलंबून होतं. आणि कृषीमध्ये मिळणाऱ्या म्हणजे कृषीच्या आधारावरच समाजाची एक आर्थिक स्थिती एक प्रबळ बनत गेली आणि त्याचाच परिणाम म्हणजे समाजामध्ये एक आर्थिक जीवन किंवा चलन व्यवस्था, व्यापार, उद्योगधंदे वाढण्यास प्रारंभ झाला. तर या पूर्ववैदिक कालखंडातल्या आर्थिक जीवनाची माहिती पाहत असताना नंबर 1 चा पॉईंट तो म्हणजे कृषी जीवन, कृषी किंवा शेती. पूर्ववैदिक कालखंड हा कृषीवर आधारित होता आणि मानवाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी होता. जसं अश्मयुगीन कालखंडातला मानव हा सर्वप्रथम भटकंतीचं जीवन जगत होता. शिकार करणे, जे काही जंगलामध्ये मिळणारे फळफळावळ असते त्यावर उदरनिर्वाह भागवण्याची परंपरा ही अश्मयुगीन कालखंडामध्ये होती. पण मानवामध्ये बदल होत गेले. सिंधू संस्कृती आली. सिंधू संस्कृतीनंतर जी वैदिक युग आलं, या वैदिक युगामध्ये मानवाच्या विचारामध्ये, त्याच्यामध्ये प्रगतीमध्ये बदल होत गेले आणि कृषी जीवनाला सुरुवात झाली. शेती हा प्रमुख व्यवसाय हा पूर्ववैदिक कालखंडातील लोकांचा होता.
शेतीमध्ये अनेक पीक घेण्यास त्यांनी प्रारंभ केलं. त्यामध्ये जे पिकं आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणजे जे काही ज्वारी असेल, म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण पिकं जे स्वतःची उपजीविका भागवता येईल अशा प्रकारच्या कृषी जीवनास सुरुवात झाली. शेती करण्यासाठी ज्या काही जे काही सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या प्रदेशाच्या मध्ये जे काही सुपीक प्रदेश, काळी माती अशा ठिकाणी सपाट किंवा अशा चांगल्या जमिनीवर शेती करण्यास प्रारंभ झाला. शेती करताना जे काही धान्य आहे, हे धान्य त्यामध्ये शेतीमध्ये पेरणे, त्याच्यापासून अनेक पिकं काढणे, त्यामध्ये पिकं हे पिकं ही वेगवेगळ्या पद्धतीची घेतली जायची. त्यामध्ये गहू असेल, बाजरी असेल, मका असतील किंवा अशी अनेक पिकं घेतली जायची. त्याचबरोबर कडधान्य असतील, डाळी असतील, तेलबिया असतील, ज्यापासून तेल काढले जायचं. अशा प्रकारचे पीक घेतले जायचं. त्यामुळे समाजामध्ये एक कृषी जीवनाला सुरुवात झाली. त्याचबरोबर शेती करत असताना त्या काळामध्ये सपाट प्रदेशाची जमीन, त्याचबरोबर त्या जमिनीला लागणारं पाणी यासाठी अनेक ठिकाणी विहिरी खोदण्यात येऊ लागले, छोटे छोटे तलाव बांधण्यात येऊ लागले आणि तलाव, विहिरी आणि अन्य जे काही बाबी ज्यासाठी ओलिताखाली शेती आणली गेली, पाणी देऊन त्या शेतीमध्ये अनेक पिकं काढली जाऊ लागली, वेगवेगळे फळफळावळ घेण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे पूर्ववैदिक कालखंडामध्ये शेतीचा विकास होण्यास प्रारंभ झाला आणि आपला उदरनिर्वाह त्याचबरोबर समाजातल्या अन्य लोकांचाही उदरनिर्वाह त्याच्या माध्यमातून सुरू होण्यास प्रारंभ झाला. आणि या शेतीच्या आधारावरच अन्य जी समाज व्यवस्था होती ही अवलंबून राहण्यास प्रारंभ झाला. शेतीसाठी लागणारे अवजारे, हत्यारे, जे काही साधने हे अनेक कामगारापासून त्यांच्याकडून तयार करून घेण्यात येऊ लागले आणि त्यामध्ये शेतीमध्ये वापरण्यास प्रारंभ झाला. शेती करताना जे काही बैल असतील किंवा अशा बैलाच्या सहाय्याने शेती करण्यास प्रारंभ झाला आणि शेतीमध्ये कष्ट केल्यानंतर मिळणारं उत्पादन हे स्वतःचा उदरनिर्वाह भागवणे आणि जे काही या समाजामध्ये आपल्या दैनंदिन वस्तू ज्या लागतील त्या घेण्यासाठी म्हणून कृषीमधील निघाल्या म्हणजे शेतीमध्ये निघालेल्या या उत्पन्नाच्या आधारेच एक आर्थिक जीवन अवलंबून होण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळे कृषी जीवनाला एक पूर्ववैदिक कालखंडामध्ये चालना मिळाली. यानंतर या कृषी बरोबरच पुढे मानवाने पशुपालनासाठी सुरुवात केली. तर नंबर 2चा घटक म्हणजे पशुपालन. आता मानव हा सर्वप्रथम शिकारीचं आयुष्य जगणारा अश्मयुगीन कालखंडातील मानवामध्ये बदल होत गेले आणि जे प्राणी मांसाहारी म्हणजे माणसाच्या सोबत येऊन राहू लागले अशा अनेक प्राण्यांना त्यांनी जोपासण्यास किंवा त्या पाळण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये गाय असेल, बैल असेल, बकऱ्या असतील किंवा घोडे असतील, अनेक जे काही प्राणी असतील अशा प्राण्याच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्याकडून कामे करून घेणे किंवा त्यांच्याकडून ज्या बाबी मिळतात त्यावर उदरनिर्वाह भागवण्याचं काम केलं. त्यामध्ये गाय असेल, त्या गायीच्या जे काही दूध असेल हे स्वतःच्या अन्नामध्ये म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी गायीपासून मिळणारं दूध असेल हे मिळू लागले. त्याचपासून गायीच्या जे काही शेण असेल यापासून जे खत हे शेतीसाठी वापरण्यात येऊ लागला. त्याचबरोबर बैल असतील यांचा वापर हा शेतीसाठी करण्यास प्रारंभ केला त्यांनी. ज्या काही बकऱ्या किंवा ज्या शेळ्या असतील हे त्यांनी दुधासाठी त्याचा वापर करण्यास प्रारंभ केला आणि त्या काळामध्ये काही प्रमाणात जे व्यक्ती मांसाहार करणारे किंवा मांसभक्षण करणारे हे अशा विविध प्राण्याच्या मांसभक्षण किंवा मांसावर सुद्धा उदरनिर्वाह भागवण्यास प्रारंभ केला. त्या काळामध्ये पशुपालन हे प्रामुख्याने सर्वात मोठा कृषी जीवनानंतर पशुपालनाकडे पाहिलं जायचं. ज्या राज्याकडे किंवा ज्या ज्या लोकांकडे सर्वात जास्त पशु किंवा गायी किंवा बैल असतील तर अशा लोकांना श्रीमंत समजलं जायचं. म्हणजे पशुपालन हा व्यवसाय त्याबरोबर पशुपालनामध्ये असणाऱ्या प्रतिष्ठासुद्धा म्हणजे सर्वात जास्त पशुधन म्हणून समजलं जायचं. ज्याप्रमाणे आज एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसा किंवा सोनं नाणं असेल तर ते श्रीमंत समजलं जायचं. पण त्या काळामध्ये पशुपालन म्हणजे पशु ज्यांच्याकडे जास्त असेल त्याला श्रीमंत समजलं जायचं. आणि जे काही घोडे असतील किंवा अन्य जे काही वाहतूक करणारे जे काही प्राणी असतील
यांचा युद्धासाठी लागणारी सामग्री किंवा त्यांच्याकडून ओझे वाहून नेण्यासाठी प्रारंभ म्हणजे पशुपालन, त्याचबरोबर पशुच्या आधारेच त्या काळामध्ये याचा वापर या पशुपालनामध्ये करून त्या विविध प्राण्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यास पूर्ववैदिक कालखंडामध्ये सुरुवात झाली. त्याच्यानंतर नंबर 3चा पॉईंट आहे तो व्यापार आणि व्यवसाय. तर पूर्ववैदिक कालखंडामध्ये व्यापार आणि व्यवसाय हे जास्त प्रमाणात वाढण्यास प्रारंभ झाला आणि त्यामध्ये सिंधू संस्कृतीच्या किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये जे वैश्य लोक, व्यापार करणारे लोक, जे शेतीमध्ये मिळणारे विविध पिके असतील, त्याचबरोबर दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू, त्यामध्ये जे काही बैल असतील किंवा बैलगाड्या असतील किंवा अन्य जे काही साधनं जे एकमेकांना दैनंदिन जीवनामध्ये लागले जातात, ते त्यासाठी व्यापार करण्यास प्रारंभ झाला आणि एका भागाकडून दुसऱ्या भागामध्ये व्यापारास प्रोत्साहन मिळत गेले. अनेक जे काही जनसमुदाय ज्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली, एकमेकांकडे वस्तूची देवाणघेवाण करण्यास प्रारंभ झाला. म्हणजे एक वस्तू द्यायचं आणि त्या मोबदल्यात दुसरी वस्तू घ्यायची, अशा पद्धतीने व्यापार सुरू झाला आणि त्या काळामध्ये व्यवसायाची निर्मिती झाली. ज्या पद्धतीने आज विविध सुतारकाम, लोहारकाम, त्याच्यानंतर कुंभारकाम अशा पद्धतीचे व्यवसाय असतील, त्या पद्धतीने 12 बलुतेदाराची पद्धत निर्माण झाली आणि हे व्यवसाय तत्कालीन स्थितीमध्ये पूर्ववैदिक कालखंडातलं जीवन जगत असताना त्यांना लागणाऱ्या वस्तू, शेतीसाठी लागणारे अवजारे हे सुतार करून द्यायचा, त्याचबरोबर दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू मातीपासून बनवलेल्या कुंभार करून द्यायचा. त्यानंतर लोखंडाच्या वस्तू तयार करून लोहार असेल, त्या शेतीसाठी लागणारे जे अवजार हत्यार असतील लोखंडाचे, हे लोहार करून द्यायचा. त्याचबरोबर जे काही कुटीर उद्योग होते, त्यामध्ये वेगवेगळ्या टोपली बनवणे किंवा कापड निर्मिती करणे, अशा पद्धतीने समाजामध्ये एक व्यवसायाची परंपरा निर्माण झाली आणि प्रत्येक जण आपापल्या आवडीनिवडीनुसार व्यवसाय करण्यास प्रारंभ केला आणि तीच पद्धती म्हणजे 12 बलुतेदाराची पद्धत निर्माण झाली. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार, आपल्या कलागुणानुसार वेगवेगळे व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. अनेक वस्तू निर्मिती करण्यास प्रारंभ केला आणि याच वस्तू आपल्या व्यापार म्हणून किंवा व्यवसाय म्हणून त्यांनी वाढवण्यास प्रारंभ केला आणि याच वस्तू दैनंदिन वापरामध्ये त्यांनी बाजारामध्ये विक्रीसाठी आणू लागले. त्यामुळे समाजामध्ये व्यापार आणि व्यवसाय ह्या दोनही बाबीमुळे समाजामध्ये एक चलन व्यवस्था निर्माण झाली किंवा एक व्यापाराची पार्श्वभूमी निर्माण झाली. एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देणं, त्यामुळे एक वस्तू विनिमयाची पद्धत निर्माण झाली आणि समाजामध्ये एकमेकाच्या गरजा भागवण्याची परिस्थिती, एक व्यापार वर्ग निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या अनेक बाबी या या व्यवसाय करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे निर्माण झाल्या, म्हणजे येऊ लागल्या, त्यांचाही उदरनिर्वाह भागू लागला आणि त्यामुळे जे काही समाज व्यवस्था ही प्रबळ बनण्यास सुरुवात झाली किंवा एक भक्कम बनण्यास सुरुवात झाली. म्हणजे पूर्ववैदिक कालखंडामधला मानव हा आर्थिक जीवनावर सुद्धा अवलंबून राहू लागला, म्हणजे एकमेकावर आधारित जीवन जगण्यास प्रारंभ होऊ लागला. पुढे या व्यापार आणि व्यवसायाबरोबरच त्या काळामध्ये चलन आणि कर पद्धती सुद्धा निर्माण झाली. तर पुढचा पॉईंट म्हणजे चलन आणि कर पद्धती. जो व्यापार आणि व्यवसाय सुरू होतो, या व्यापार आणि व्यवसाय एकमेकांना देणं घेणं करण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही सोनं असतील किंवा अन्य धातू असतील, हे चलन व्यवस्था म्हणून वापरले जाऊ लागले आणि जो राज्यशाही किंवा राजा म्हणून त्या काळामध्ये मान्यतेस आला होता किंवा राजकीय परिस्थितीमध्ये जो राजा म्हणून सर्व लोकांनी निवडलेल्या लोकांना काही कर देण्याची पद्धत निर्माण झाली आणि हे कर कशासाठी होते, तर जे खाण उद्योग असेल किंवा अन्य काही व्यवसाय उद्योगधंदे असतील, एक वस्तू दुसऱ्या शहरामध्ये निर्यात करणे, आयात करणे, अशा पद्धतीमुळे तत्कालीन स्थितीमध्ये एक कर पद्धती सुद्धा निर्माण झाली आणि त्या काळामध्ये ज्या काही वस्तू या सुगंधी द्रव्य असतील किंवा ज्या अनेक बाबी ज्यामध्ये प्रामुख्याने समाजामध्ये मानवाला उपयुक्त अशा अनेक बाबीचा व्यवसाय सुरू झाला आणि या वस्तू विकताना त्यावर कर लावला जायचा आणि हा कर जमा झाल्यानंतर जो राजा किंवा जो सर्व समाजाने नेमलेला जो व्यक्ती
ज्याला राजा म्हणून घोषित केलं होतं, तो या कराचा वापर शेतीसाठी किंवा समाजोपयोगी कामासाठी याचा वापर करायचा. त्यामध्ये आपल्या शहराच्या रचनेबद्दल किंवा शहर असेल, शहराच्या नवीन बांधकामासाठी असेल किंवा शेतीसाठी विविध पाण्याची व्यवस्था करणे किंवा अन्य अशा बाबी, म्हणजे पूर्ववैदिक कालखंडातला मानव हा ज्या व्यापार व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी वाटचाल सुरू केली आणि हाच व्यापार व्यवसाय चलन आणि कर पद्धतीमध्ये बदलला गेला. वेगवेगळे कर हे एखाद्यानं अपराध केला असेल त्याच्यावर कर लावला जायचा. त्याचबरोबर वस्तू आयात निर्यात करणं याच्यावर सुद्धा कर लावलं जायचं. आणि जे काही पशु असतील, या पशुची विक्री खरेदी असेल यावर कर लावला जाऊ लागला. शेती असेल, शेतीवर काही प्रमाणात कर लावला जाऊ लागला. अशा कराच्या माध्यमातून समाजामध्ये एक परिवर्तन किंवा नवीन बदल घडून आणण्यासाठी जी राज्य प्रणाली किंवा राजा म्हणून होता, तो एक कर पद्धतीच्या माध्यमातून समाजामध्ये बदलाची पार्श्वभूमीमध्ये गावाचा विकास करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आणि यामुळे जी आर्थिक जीवन, जे मानवाचं जीवन हे आर्थिक सुबक बनवण्यास प्रारंभ होऊ लागला. म्हणजेच कृषी जीवन या आधारावरच मानवाने सर्वप्रथम सुरुवात केली. त्यानंतर पशुपालनाला सुरुवात केली. पशुपालनाच्या आधारेच त्यांनी पशुपालनाबरोबर व्यापार आणि व्यवसायास प्रारंभ झाला. आणि या व्यवसाय व्यापारातून अनेक लोकांचा समुदाय निर्माण झाला, एकमेकाशी संबंध निर्माण झाले, वस्तूची देवाणघेवाण निर्माण झाली. आणि पुढे जी चलन व्यवस्था, जे आज आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी चलन म्हणून रुपया वापरतो, त्यामध्ये ज्या काही पैसे वापरतो, त्या पद्धतीने त्या काळामध्ये एक वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देण्याची पद्धत निर्माण झाली. आणि ती चलन व्यवस्था आणि कर पद्धती होती. आणि जे काही मौल्यवान धातू हे सुद्धा चलनासाठी वापरले जायचे. अशा पद्धतीने आर्थिक जीवन, जो पूर्ववैदिक कालखंडातल्या मानवाचं आर्थिक जीवन एक सुबक बनत गेलं, त्यांना एक व्यवस्थितशीर एक दिशा मिळत गेली. त्यामुळे पूर्ववैदिक कालखंडाचं जीवन हे एक समाधानी किंवा सुखी स्थैर्यपूर्ण जीवन, एक स्थिरता जीवनाला निर्माण झाली. त्यामुळे पूर्ववैदिक कालखंड किंवा पूर्ववैदिक युग हे एक सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल आणि आर्थिक जीवनाने एक परिपूर्ण बनण्यास प्रारंभ झाला. तर आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली, आत्तापर्यंतच्या भागामध्ये पूर्ववैदिक कालखंडाचा मानवाने राजकीय जीवनामध्ये केलेले बदल, सामाजिक जीवनामध्ये केलेले बदल, त्या ठिकाणची धार्मिक परिस्थिती, त्याबरोबर आर्थिक परिस्थिती, आज जसं आपण अर्थव्यवस्था म्हणून पाहतो, अर्थव्यवस्थेची माहिती पाहत असताना नफा तोटा किंवा एखाद्या वस्तूचे भाव चढणे किंवा कमी होणे, अशा बाबी म्हणजे ज्या पद्धतीने आज समजून घेतो, तीच पद्धत म्हणजे त्या काळातल्या कृषी जीवनावर, पशुपालनावर, व्यापार आणि व्यवसाय हे अवलंबून होते. आणि या व्यापार आणि व्यवसायाच्या आधारावर चलन पद्धती आली, कर व्यवस्था आली. आणि हीच चलन व्यवस्था आणि कर पद्धती ही पुढे एक समाजाचा अविभाज्य घटक बनला गेला आणि एक अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया बनला गेला. आणि या आधारावर पूर्ववैदिक कालखंडाचं जीवन हे एक चांगल्या पद्धतीने मानव जीवन जगण्यास प्रारंभ झाला. तर आत्तापर्यंत आजच्या पिरियडमध्ये आपण आर्थिक जीवनाची माहिती पाहिली. तर याबरोबरच जो पूर्ववैदिक युग, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती याबाबतची माहिती संपूर्णपणे आपण समजून घेतलं. तर उद्याच्या भागामध्ये आपण उत्तर वैदिक युग, म्हणजे या पूर्ववैदिक युगानंतर जे आमूलाग्र बदल किंवा जे काही राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक बाबीमध्ये कशी बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली, हा कालखंड किंवा उत्तर वैदिक कालखंडामध्ये मानवाने कसे बदल घडून आणले गेले, म्हणजेच त्याच पूर्ववैदिक कालखंडाप्रमाणेच उत्तर वैदिक कालखंडाचे राजकीय जीवन कसं बदललं, सामाजिक जीवन कसं बदललं, धार्मिक जीवन कसं बदललं आणि आर्थिक जीवन कसं बदललं किंवा बदलाची पार्श्वभूमी कशी निर्माण झाली याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर आज आपण जो पूर्ववैदिक कालखंड, म्हणजे प्रकरण क्रमांक 3, जे वैदिक युग म्हणून ओळखलं जात होतं, या वैदिक युगातील पूर्ववैदिक युग, ज्या युगामध्ये मानवाने सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर स्वतःची समाजव्यवस्था निर्माण केली. आणि या समाजव्यवस्थेमध्ये ज्या वैदिक कालखंडामधल्या जे काही ग्रंथ, त्यामध्ये प्रामुख्याने ऋग्वेद होता. या ऋग्वेदामध्ये ज्या आर्य लोकांची राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवन कशा पद्धतीने बदल होत गेला याची माहिती आढळून येते.
आणि त्या आधारावरच पूर्ववैदिक कालखंड यामधल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्थितीची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. तर उद्याच्या भागामध्ये आपण उत्तर वैदिक कालखंड किंवा उत्तर वैदिक युग त्यामध्ये सुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसं बदललं गेलं याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.